तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही सलग 15 दिवस फक्त 2 हिरव्या वेलची जेवणानंतर चावून खाल्ल्यात, तर त्याचे अप्रतिम असे सुंदर रिझल्ट तुमच्या हेल्थवरती दिसू शकतात. मग ते तुमचं डायजेशन असेल किंवा कदाचित तुमचं हाय ब्लड प्रेशर असू शकेल किंवा तुमची मेंटल हेल्थ म्हणजेच किंवा तुमचा स्ट्रेस लेवल, स्लीप ह्या गोष्टी असतील. ओव्हरऑल तुमच्या शरीराची हेल्थ असेल. या सगळ्यावरती ह्या 2 वेलची खूप सुंदर प्रकारे काम करताना दिसतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेलची कशा प्रकारे ह्या सगळ्यावरती काम करणार आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला वेलची बरोबर इतर कुठले असे मसाले पदार्थ आहेत की ज्यांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर यातील वेगवेगळे जे आजार आहेत त्याच्यावरती आपण सुंदर प्रकारे घरगुती उपाय करू शकतो ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आहे, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदिक लाईफस्टाईल कोचसुद्धा. तर हा जो व्हिडिओ आहे याबद्दल आपण एक सुंदर असा हा मसाला आहे, हिरवी वेलची जी आहे तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर ही जी वेलची आहे ही मोस्टली डायजेशनवरती खूप छान प्रकारे काम करताना दिसते. गट हेल्थ जी आहे ती खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह करताना दिसते. वेलचीचा गुण जो सांगितलेला आहे ना तो दीपन पाचन सांगितलेला आहे. म्हणजेच ती भूक वाढवण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे, जाठराग्नी चांगला करण्यासाठी मदत करणार आहे आणि त्याचबरोबर जे घेतलेलं अन्न आहे त्याचं पचन इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे. प्लस वेलचीचा आणखी एक बेनिफिट सुद्धा आहे. बऱ्याचदा काय होतं ना, ही जी दीपन पाचन द्रव्य असतात तर ही थोडीशी उष्ण असतात कारण त्या अग्नी वाढवण्याचं काम करणार असतात. पण वेलचीचा एक हा खूप छान फायदा असा आहे की ती जरी दीपन पाचन करणारी असली तरी सुद्धा शरीरातली हीट वाढवत नाही. त्यामुळे पोटात जळजळ होणं असा प्रकार वेलची घेतल्यामुळे होत नाही. उलट आणखी थंडावाच राहतो. त्यामुळे वेलची ही दीपन पाचनासाठी मदत करते. ज्या लोकांना सतत बऱ्याचदा गॅसेस होतात, ब्लोटिंग होत असतं किंवा इनडायजेशनचा सतत त्रास होत असतो, जडपणा जाणवतो, म्हणजे जेवल्यानंतर लगेचच त्यांना झोप यायला लागते किंवा खूप जास्त आळस यायला लागतो, जडपणा शरीरात जाणवायला लागतो, अशा सगळ्यांसाठी जेवणानंतर ही वेलची चघळणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, डायजेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वेलचीचा पाचन हा गुणधर्म असल्यामुळे शरीरामध्ये जे टॉक्झिन, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये आम असं म्हणतो, तर हे जर आम साठलेले असेल तर त्या आमाचं पाचन करण्याचं सुद्धा काम ही वेलची करत असते. त्यामुळे आणखी एक बॉडी डिटॉक्स या स्वरूपात सुद्धा आपल्याला या वेलचीचा खूप छान प्रकारे उपयोग होताना दिसतो. त्याचबरोबर नेक्स्ट मी जे म्हटलं तर ते हृदयावरती सुद्धा ह्या वेलचीचा खूप छान इम्पॅक्ट होतो. वेलची ही खूप छान अँटीऑक्सिडंट म्हणून काम करताना दिसते. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी या वेलचीचा उपयोग होतो. आणि म्हणूनच ज्या लोकांना स्ट्रेस रिलेटेड हायपरटेन्शन असेल, स्ट्रेस रिलेटेड BP असेल, तर अशा लोकांनी सुद्धा ही जर का वेलची घेतली तर त्यांचा BP कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते. हे कुठलंही मेडिसिनला रिप्लेसमेंट म्हणून सांगितलेलं नाही आहे. मेडिसिन जे आहेत ते चालू असताना सुद्धा बऱ्याच लोकांचा BP कंट्रोलमध्ये नसतो, तर अशा लोकांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे BP कंट्रोल ठेवण्यासाठी, स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी, नर्वस सिस्टीम जी आहे तिला काम करण्याचं काम सुद्धा ही वेलची करते आणि त्यामुळे स्ट्रेस रिलेटेड हायपरटेन्शन ज्या वेळेला असतं तर त्यावेळेला ही नर्वस सिस्टम कूल ठेवण्यासाठी ह्या वेलचीचा उपयोग होताना दिसतो. ज्या लोकांना सतत तोंडाचा दुर्गंध येत असतो, बऱ्याचदा डायजेशनशी रिलेटेड असतं किंवा जी ओव्हरऑल ओरल हेल्थ आहे, आपलं जी ओरल कॅव्हिटी असते तिची जी आहे हेल्थ चांगली नसेल किंवा त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ झालेली असेल, बॅक्टेरियाज असतील, तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना श्वासाची दुर्गंधी किंवा तोंडाचा वास येणं अशा प्रकारचा प्रॉब्लेम होतो. मग बऱ्याचदा त्यांच्यासोबत कोणी बोलतही नाही, इतक्या प्रमाणात ही मुखदुर्गंधी असते. तर वेलची ही एक नॅचरल माउथ फ्रेशनर म्हणून काम करते. बऱ्याचदा असे लोक आर्टिफिशियल माउथ फ्रेशनर्स वापरतात, पण मग पुन्हा त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स असतात, फ्लेवर्स असतात, ॲडेड शुगर्स असते आणि मग त्याचे पुन्हा साईड इफेक्ट होऊ शकतात. पण त्याऐवजी जर का वेलची वापरली तर तिचा माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर अँटीबॅक्टेरियल हे कामसुद्धा खूप छान प्रकारे वेलची करताना दिसते आणि म्हणूनच जर काही बॅक्टेरियल ग्रोथ असेल आणि प्लस ही जी ओव्हरऑल ओरल हेल्थ आहे ही इम्प्रूव्ह झाल्यामुळे सुद्धा पुन्हा डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे. कारण डायजेशनची स्टार्टिंग ही आपल्या ओरल कॅव्हिटीपासून, तोंडापासूनच होत असते आणि त्यामुळे तोंडाची दुर्गंधी, श्वासाची दुर्गंधी ह्या समस्या जर का असतील तर त्यामध्ये सुद्धा वेलची खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडताना दिसते. त्यानंतर जर का स्ट्रेस रिलेटेड झोप येत नसेल अशा लोकांनी सुद्धा जर का रात्री झोपताना दुधामध्ये वेलची टाकून ते उकळून ते जर का कोमट दूध घेतलं तर अशा लोकांमध्ये सुद्धा शांत झोप लागण्यासाठी मदत होते.
पुढचा जो गुण एक सांगितलेला आहे तो एक डिटॉक्सच्या दृष्टीने आहे. वेलची ही जी आहे ती माइल्ड डायुरेटिक आहे, म्हणजेच लघवीला आहे ना ती वाढवण्यासाठी ही थोडीशी मदत करताना दिसते. आणि त्यामुळे ज्या लोकांना सकाळी उठल्या उठल्या चेहऱ्यावरती सूज असते किंवा डोळ्याच्या खाली पफिनेस असतो, पायांवरती सूज असते, अशा लोकांमध्ये शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन असतं, म्हणजे पाणी थोडंसं धरून ठेवल्यासारखं असतं. तर हे जे जास्तीचं पाणी आहे त्या पाण्याचा शरीरातून व्यवस्थित निचरा करण्याच्या दृष्टीने, किडनीची हेल्थ इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने ह्या वेलचीचा खूप चांगला उपयोग होतो, कारण ही माइल्ड डायुरेटिक सांगितलेली आहे. आणि म्हणूनच एक्सेस पाणी शरीरातून गेल्यामुळे सुद्धा ही जी सूज आलेली असते ही सूज उतरायला मदत होते. आणि म्हणूनच तुम्ही रेग्युलरली जर का 15 दिवस हे कंटिन्युएशनमध्ये घेत राहिलात तर कदाचित तुमची ही सूज पूर्णपणे जाऊ सुद्धा शकते. त्यामुळे नक्की हा जो नुस्खा आहे 15 दिवस आपल्याला जी वेलची घ्यायची आहे तो तुम्ही ट्राय करा. आता कशा प्रकारे आपण ही वेलची घेऊ शकतो, तर मगाशी मी सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो. तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरती अनुसरून आपण वेलची प्लेन किंवा वेलचीसोबत इतर काही गोष्टी सुद्धा घेऊ शकतो. नॉर्मल ज्यांना काही त्रास नाही आहे आणि जस्ट एक हेल्दी हॅबिट म्हणून किंवा आपली जी लाईफस्टाईल असते सध्याची, तर त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्याला त्रास होत असतो, जसे की डायजेशनशी रिलेटेड त्रास होणार किंवा झोप व्यवस्थित लागत नाही, असा सिंपल काही त्रास असेल तर त्यांनी सिम्पली फक्त जेवणानंतर थोड्या वेळाने 2 हिरव्या वेलची हळूहळू चावून खाल्ल्यात आणि तो रस आहे तो पोटात जाऊ दिला तरी सुद्धा त्यांना फायदा होणार आहे. किंवा सकाळी उपाशीपोटी जरी आपण ह्या 2 वेलची चावून खाल्ल्या आणि त्याच्यावर पाणी पिलं तरी सुद्धा आपला बराचसा त्रास कमी होऊ शकतो. मेन म्हणजे डायजेशन आपलं इम्प्रूव्ह झालं तिथेच आपले अर्धे आजार कमी होत असतात आणि त्यामुळे हे नॉर्मल झालं. पण जर का आपल्याला काही विशिष्ट त्रास असेल किंवा विशिष्ट गोष्टीवरती फोकस करून आपल्याला हा वेलचीचा उपयोग करायचा असेल तर तो कसा करता येईल, तर ज्या लोकांना तोंडाचा खूप जास्ती वास येत असेल तर अशा लोकांमध्ये आपण वेलची तर खातोच आहे, पण वेलची बरोबर जर का आपण एक लवंग आणि एक वेलची हे कॉम्बिनेशन जर का आपण चघळून खाल्लं जेवणानंतर, तर त्यामुळे लवंग आणि वेलची दोन्हीचा एकत्रित असा गुणधर्म अँटीबॅक्टेरियल तर आहेच, पण त्याचबरोबर लवंगातले जे तेल आहे ते सुद्धा माउथ हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं आणि म्हणून हे कॉम्बिनेशन त्यांच्यासाठी उत्तम काम करताना दिसतं. ज्या लोकांमध्ये डायजेशनचा खूपच जास्त इश्यू आहे आणि खूप जास्त प्रमाणात ब्लोटिंग होत असेल, गॅसेस पास होत असतील, तर अशा लोकांमध्ये वेलची बरोबरच जर का तुम्ही बडीशेपचं कॉम्बिनेशन केलं, म्हणजे अर्धा चमचा बडीशेप आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 वेलची हे कॉम्बिनेशन जर का तुम्ही चघळून खाल्लं तर वेलचीच्या गुणाला ॲडिशनल असे हे बडीशेपचे पण दीपन पाचन गुण आणि त्याचबरोबर बडीशेपमध्ये पुन्हा गॅस कमी करण्यासाठी मदत करतं आणि म्हणूनच हा जो ब्लॉटिंगचा त्रास आहे हा छान प्रकारे कंट्रोलमध्ये येऊ शकतो. त्यानंतर ज्या लोकांना झोप येत नाही किंवा स्ट्रेस अँझायटी खूप जास्त आहेत, असे लोक की ज्यांना बौद्धिक काम जास्ती प्रमाणात आहे, त्याला आपण मेंटल फटीग असं म्हणतो, की मेंदूला थकवा खूप जास्ती प्रमाणात येतो आणि त्यामुळे एक प्रकारचा टायर्डनेस राहतो, सतत कंटाळल्यासारखं होतं, आळस येतो. तर अशा लोकांनी रात्री झोपताना आवर्जून दुधामध्ये वेलची जी आहे ती घ्यायची आहे. त्यामुळे झोप इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर मेंटल स्ट्रेस जो आहे तो कमी होतो, नर्वस सिस्टीम कूलडाऊन व्हायला मदत होते आणि त्यामुळे रात्री झोपताना दूध उकळतानाच त्याच्यामध्ये 2 वेलची ठेचून टाकायचे आहेत. हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग कोमट असं हे रात्री झोपताना घ्यायचं आहे. तर त्यांना सुद्धा खूप छान उपयोग होताना दिसतो. त्याचबरोबर वजनासाठी सुद्धा आपल्याला ह्या वेलचीचा उपयोग करून घेता येतो. ज्या लोकांमध्ये वजन वाढलेलं आहे किंवा ज्यांच्यामध्ये हाय शुगर आहे, तर अशा लोकांनी जर का वेलची आणि दालचिनी ह्यांचं कॉम्बिनेशन घेतलं ना तर शुगर क्रेविंग्स कमी होतात आणि मग त्याचा फायदा म्हणून वजन आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये येताना दिसतं. तर शुगर क्रेविंग्स कमी करण्यासाठी आपल्याला साधारण एक अर्धा चमचा दालचिनीची पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत 1 वेलची, हे जे कॉम्बिनेशन आहे हे गरम पाण्यासोबत घ्यायचं आहे. हे जर का कॉम्बिनेशन आपण कंटिन्युएशनमध्ये घेतलं तर बऱ्याचदा वजनावरती त्याचा खूप छान इम्पॅक्ट होताना दिसतो आणि त्याचबरोबर डायबिटीजमध्ये शुगर कंट्रोल येण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होताना दिसतो. व्हिडिओतली माहिती जर का तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच शास्त्रीय आयुर्वेदिक टिप्ससाठी नक्की फॉलो करा. हसत रहा, आनंदी रहा आणि हेल्दी रहा. नमस्कार.